हॅलो. आज तर बघा अचानकच आमच्या एका चॅनलचं पेमेंट आलं आणि मी तर खूपच खुश झाले. पेमेंट आलं म्हटल्यानं मी तर खूपच खुश झाले. काय करावं काय नको त्यासाठी पहिल्यांदा गेले आणि इथून पहिल्यांदा देवासाठी पहिल्यांदा पेढे घेऊन आले. पहिल्यांदा बोलले चला पहिल्यांदा पेढे घेऊन यावं पहिल्यांदा आणि देवासाठी पहिल्यांदा पेढ्याचा प्रसाद ठेवून दिला आणि त्यानंतर लगेच मी माझ्या मुलाचं तोंड गोड केलं. लगेच मिस्टरांचं तोंड गोड केलं आणि चला नंतर मी पण खाल्ला आणि त्यामुळे आज तर आम्ही सगळीच खुश आहोत. आणि मस्तपैकी आज माझा उपवास पण होता, सोमवार पण होता आणि बोलायचं शंकराची कृपा आज माझं पेमेंट आलं. आणि बघा मग चला बोलले आज काहीतरी चांगला बेत करूया म्हणून चला इकडं म्हणतं पनीरची भाजी बनवूया. आणि माझा आटा पण संपला होता. हे बघा जाऊन मी दुकानातून आटा पण घेऊन आले. मी आता गावासून आणलेलं गहू तर माझं काही संपलंच होतं. मग आता काय करावं म्हणून आता गहू संपलं म्हणून आता मी इथून आटा आणते, आशीर्वाद आटा. आणि ते बघा आशीर्वाद आटा आणला की तो पण मस्त त्याच्यात चपाती येतात. आणि तो पहिल्यांदा डब्यामध्ये मस्तपैकी डब्बा घासून घेतला होता आणि डब्बा तर काय सुकलाच नाही. मस्तपैकी मी काय जुगाड करावं मी गॅसवर ठेवून त्याला गरम करून सुकवून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये पीठ ओतून घेतलं आणि इकडे बघा झाडू मारायचा होता आणि मुलगा तर असा पसारा करतोय की विचारूच नका असा. मग त्याने तो पसारा केलेला त्याने ते सगळं उचलत होते आणि त्यानंतर इकडे बेडरूममध्ये पण आले आणि बेडरूममध्ये पण पूर्ण बेडरूममध्ये कचराच करून टाकला होता. चला बोलले आता सगळं झालं. आता इकडे बेडशीट पण लावून घेऊया आणि सगळं ओकेमध्ये करून घेऊया. आणि इकडे पहिल्यांदा मस्तपैकी बेडरूम मस्तपैकी झाडून वगैरे घेऊन आणि इकडं माझं जेवण पण इकडं रेडी झालेलं होतं. आणि मी आज बनवतो माझे सकाळी सांबार बनवलं ते सांबार पण होतं आणि इकडं आज पनीरची भाजी बनवली होती. आजचा ब्लॉग इथंच एंड करते. बाय.